हॅलो, आज मी फार खुश आहे कारण आम्ही चाललोय सगळेजण रत्नागिरीला. रत्नागिरी माझं माहेर पण आहे, सासर पण आहे. त्याच्यामुळे मी नेहमीच एक्सायटेड असते आणि मेन म्हणजे सगळे एकत्र चाललोय हे पण एक छान आहे. कारण आमच्याच घरचं फंक्शन आहे त्याच्यामुळे आम्ही चाललोय. बरं स्टेशनला आलो, थोडा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं, की एक ग्वाल्हेरमध्ये छोटासा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे आमची ट्रेन आमचीच काय इव्हन सगळ्या ट्रेन लेट होत्या आणि आमची तर 10 तास ट्रेन लेट झाली. बरं आम्ही वेटिंग रूमलाच बसलो होतो सगळेजण वाट बघत. जेवलो वगैरे पण तिकडेच. त्याच्यानंतर मग 1 वाजता रात्री अनाउन्समेंट झाली आमच्या ट्रेनची आणि आमचं एक्सप्रेशन बघून तुम्हाला समजूच शकतं, की आम्ही किती कंटाळलो होतो. बरं वाट बघत-बघत थांबलो कारण जाणं पण गरजेचं होतं आणि ऑफकोर्स माहेरी जायला कोणाला नाही आवडत आणि सासर आणि माहेर माझं जवळ असल्यामुळे ना मला रत्नागिरी फार आवडते. त्याच्यानंतर वाट बघून आमची ट्रेन फायनली आली आणि ट्रेनमध्ये चढल्यानंतर आम्हाला कळलं, की खूपशे लोकं परत गेलेत. म्हणजे ज्यांचं इम्पोर्टंट वगैरे काम नव्हतं असे लोकं परत गेले. ऑफकोर्स 10 तास कोण वेट करणार? आता आम्हाला गरजेचं होतं म्हणून आम्ही थांबलो आणि मग ट्रेनमध्ये गेल्यावरती मस्त झोपून गेले. सकाळी छान लेट उठले आणि नाश्त्याला आम्ही इडली सांबार घेतलं होतं ट्रेनमधलंच आणि सांबारमुळे ना इडली थोडीशी चांगली लागली कारण इडली ना कडक होती, तेवढी सॉफ्ट नव्हती. मग छान नाश्ता केला. त्याच्यानंतर मग मस्त व्ह्यू वगैरे बघत राहिलो. आणि पुढच्या स्टेशनला मी थोडंसं खाली म्हटलं उतरते, काय बघावं काय आहे, काय नाही. वडापावचे वगैरे स्टॉल लागलेत, पण मला नाही घ्यायचा आहे वडापाव. आणि असाच वेळ गेला. दुपारी जेवणाची वेळ झाली. जेवणामध्ये आम्ही ट्रेनमधलंच घेतलं होतं चिकन राईस आणि अंडा करी आणि चपाती. ठीकठाक होतं. जेवलो आम्ही कारण आमचा दुसऱ्या दिवशी जेवणाचा असा काही प्लॅन नव्हता. कारण आम्ही दुपारी 11 पर्यंत घरी पोहोचतो आणि आमच्या बाजूला ना मस्त एक छान डॉगी आहे बघू आणि हा डॉगी एवढा शांत बसला होता, जोपर्यंत तो पडदा बाजूला नाही झाला, तोपर्यंत आम्हाला समजलंच नाही, की इकडे एक छोटासा डॉगी आहे म्हणून आणि याचं नाव ना कोफ्ता आहे. बरं अगदी शांत आणि सगळं त्या लोकांचं ऐकणारा असा होता आणि बस मग चिपळूण आलं बघता-बघता चिपळूण आलं आणि वडापाव नाही घेतला असं होत नाही. कारण आमच्या इकडे भोपाळमध्ये वडापाव मिळत नाही आणि जो मिळतो तो खाऊ नाही शकत आम्ही आणि वडापाव वगैरे खाल्ला, बॅगा वगैरे काढल्या आणि मग रत्नागिरी स्टेशनला फायनली उतरलो. बरं रत्नागिरी स्टेशन मस्त झालंय आता कारण आत्ताच मी मेमध्ये येऊन गेले होते. तोपर्यंत जे आपलं पहिलं स्टेशन होतं तसंच होतं आणि अगदी ह्या 4-5 महिन्यामध्ये मस्त प्रोग्रेस केले स्टेशनने पण. आणि येस आपल्या एरियात आल्यानंतर कोणाला नाही आवडत. तसंच माझं पण आहे. आणि इथून चिपळूण रत्नागिरी हे छान वाटतं. त्याच्यानंतर गाडी आली होती आमची, गाडीत बसलो आणि घरी गेलो. थँक सो मच फॉर